तर अद्वैतच्या स्कूलला चालू झाल्या आहेत आता सुट्ट्या. पण बिचाऱ्याला समर ब्रेक असं काही वेगळं नाही आहे. स्कूलसारखंच सकाळी लवकर उठून डे केअरला जावं लागतं. सो या बोरिंग लाईफमधून थोडा चेंज म्हणून आम्ही प्लॅन केलेला होता अद्वैतसाठी नासा सेंटरचा. असेही मूव्हीज पाहून त्याला ॲस्ट्रोनॉट, स्पेस, ब्लॅक होल याबद्दल खूप सारा इंटरेस्ट आहे. म्हटलं घेऊनच जावं त्याला एकदा. तर बरोबर 1 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो क्लिव्हलंड डाउनटाऊनमध्ये. हे सेंटर अगदी क्लिव्हलंडच्या मधोमध आहे. याच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल रॉक अँड रोल हॉल आणि एक छोटंसं गार्डन. त्यात एका बाजूला समुद्रासारखा दिसणाऱ्या लेक इरीचा व्ह्यू आहे आणि दुसऱ्या बाजूला उंच इमारतींचा. आता आम्ही ज्या ब्रिजवरून जात आहोत तर हा ब्रिज बोट क्रॉस करताना पूर्ण ओपन होतो, अगदी लंडन ब्रिजसारखा. आणि फायनली आम्ही सेंटरमध्ये पोहोचलो. समोरच होते डोम थिएटर. मी फक्त आत्तापर्यंत रील्समध्येच डोम थिएटर पाहिलं होतं. मग म्हटलं चला याचा पण एक्सपिरियन्स घेऊया. मग पटकन जाऊन तिकीट्स काढले आणि पहिला एक्सपिरियन्स घेतला डोम थिएटरचा. आता या डोम थिएटरबद्दल काय सांगू मी. याची स्क्रीन एवढी मोठी होती की जी माझ्या एका नजरेमध्ये आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कॅप्चर करताच येत नव्हती. खूप छान असा एक्सपिरियन्स होता हा. 45 मिनिटांची मूव्ही एन्जॉय करून फायनली आम्ही नासा सेंटरमध्ये एंट्री घेतली. सुरुवातीलाच एक भली मोठी कॅप्सूल होती. या कॅप्सूलचे नाव होते अपोलो आणि ही कॅप्सूल स्काय लॅब 3मध्ये ॲस्ट्रोनॉटनी यूज केलेली होती. समोर अजून एक गोष्ट प्रदर्शनात ठेवलेली होती, ती म्हणजे मून रॉक. आता या सगळ्या गोष्टी अद्वैतला दाखवताना आणि सांगताना खूप छान वाटत होतं आणि तो पण खूप इंटरेस्ट घेऊन सगळ्या गोष्टी पाठवत होता. हां, आता इग्निशन प्रेस कर. पुढे अजून एक कॅप्सूल होती. ही कॅप्सूल सगळ्यात पहिल्यांदा यूज केलेली होती. ज्यांच्या नावाने हे सेंटर आहे त्यांनी ही कॅप्सूल यूज केलेली होती. जॉन ग्लेन असे त्यांचं नाव आहे आणि हे आहेत ओहायो स्टेटमधले. हेच नाहीत तर मूनवर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग आणि सुनीता विल्यम्स या पण ओहायोमधून बिलॉंग करतात. आम्ही ज्या स्टेटमध्ये आता राहत आहोत त्या स्टेटमधून. आता या सेंटरची खास गोष्ट म्हणजे येथे तुम्ही सगळ्या गोष्टींना टच करू शकत होता. स्वतः एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकत होता. सगळे एक्सपेरिमेंट हे लहान मुलांना सायन्स आणि मॅथ्सबद्दल गोडी निर्माण करणारे होते. लहान मुलं खेळत खेळत इथे सायन्स शिकत होते. आपण नेहमी विचार करतो खूप सारे शोध हे अमेरिकेतच का लागतात, तर यामागचं हेच कारण आहे. इथे खूप लहान वयापासूनच प्रॅक्टिकली गोष्टींवर खूप भर दिली जाते. सगळ्या गोष्टी स्वतः करण्याचा त्यांना अनुभव असतो आणि यातूनच ते शिकत राहतात. आता एक साधं उदाहरण देते. आपली कार जर बंद पडली तर आपण मेकॅनिकला बोलवतो किंवा गॅरेजमध्ये घेऊन जातो. पण इथे लोक असं नाहीत करत, ते स्वतःच नीट करतात. अगदी आपले वडील कशी कार रिपेअर करतात हे पाहून ते या गोष्टी शिकतात. आणि हो, लहान मुलांमध्ये सायन्स या टॉपिकबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून आणि खूप सारी इन्फॉर्मेशन सहज मिळता यावी याकरता प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये असं एक तरी सायन्स म्युझियम अमेरिकेत तुम्हाला पाहायलाच मिळेल. सो असा होता आमचा वीकेंड.